हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता नवीन दिवसाची सुरुवात नाही, नवीन दिवसाची आता संध्याकाळ होत आली आणि आत्ताशी ब्लॉग शूट करायला घेतले. केस कसे झालेत माझे, इथं चाललाय स्वयंपाक. टाइम काय झालाय दाखवते. आरवी इथं बसली आहे. टाइम वाजले 8:15 वाजलेत आणि आत्ताशी मी घरी आली. थोडासा लेट झाला आज येण्यासाठी, जास्त वर्कआउट होतं तर त्याच्यामुळं. आणि तर म्हटले फ्रेश होते आणि ब्लॉग स्टार्ट करते आताशी, कारण की संध्याकाळीच ब्लॉग ठेवला होता. आज शुक्रवारचा दिवस, शुक्रवारची थोडी गडबड असते. इथं आरवीचा ड्रेस आणून ठेवलाय, आरवीचा घागरा पण दाखवते. पहिली फ्रेश होते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. कांद्याची पात वगैरे बरीचशी आणली. तर आज बऱ्यापैकी ब्लॉग खूप उशिरा शूट करायला घेतला होता, म्हणजे 8 वाजले होते ना. 8 नंतर आता इथे माझी चालली होती कामाला सुरुवात. कारण बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे जे माझे ब्लॉग पाहतात की शुक्रवारच्या दिवशी आमचा आठवडे बाजारात असतो आणि मला काही जाणं पॉसिबल नव्हतं. यायलाच मला इतकं जास्त लेट होतं, त्यामुळे जाणं शक्यच नव्हतं. तर सासूबाई इथे भाजी घेऊन आल्या होत्या आणि ती भाजी तशीच आणून ठेवली होती. आणि त्यांनासुद्धा थोडं अवघडच होतं, कारण आरवीला झोपलेली असते, त्यानंतर भाजी आणायला जाणं, तिथून पुढं घरी आल्यानंतर लगेच सर्व आवरायला घेणं अवघडच होतं. त्यामुळं त्यांनाच लेट झालं होतं यायला. तर आता 8 वाजता आले. स्वयंपाक सर्व तसाच पडलेला होता करण्याचा, म्हणून इथं आता पटापट पहिला स्वयंपाक करायला घेतला. एक तर फ्रायडे मार्केट म्हटलं का त्या दिवशी आमची खूप जास्त गडबड गोंधळ असायचा. ह्या मागच्या ब्लॉगमध्ये मी खूप वेळा दाखवले. भाजी घेऊन यायचा, तो पसारा, त्यानंतर आल्यानंतर स्वयंपाक. आणि जेव्हा सासूबाई घरी असायचे तेव्हा त्या नॉर्मली चपात्या किंवा अर्धवट स्वयंपाक करून ठेवायच्या. आणि आज त्यांनाच येण्यासाठी खूप जास्त लेट झाला. दिवसभर जायचं म्हटलं की ऊन खूप जास्त असतं आणि आरवीला सुद्धा सांभाळायला लागते. थोडा वेळ ती झोपली असेल, त्यानंतर थोडा वेळ त्यांनी मामांकडे दिला. मी विचारलं त्यांना की तुम्ही कशा काय गेल्या म्हणून. तर त्या म्हटल्या आरवी झोपेतून उठली, थोडंसं तिला भरवलं आणि त्याच्यानंतर एक 4-4:30 वाजता गेले. आणि यायला बऱ्यापैकी लेट झालं, कारण खूप जास्त गर्दी वगैरे असते तर त्यामुळं. तर मी पहिला आल्याबरोबर एक साईडला माझा कुकर लागला होता भाताचा आणि पहिल्या चपात्या करण्यासाठी घेतल्या. चपात्या बघा किती मस्त अशा फुगतात. ते म्हणजे आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं घरातली किराणे, त्याच्यावरतीच केलेलं पीठ मस्त चपात्या होतात. आणि इथं माझा कुकर आणि चपात्या होईपर्यंत लगेच त्यांना सांगितलं तुम्ही येताना अंडी घेऊन या. शेजारी दिसत असेल अंडी केलेली. तर दुपारची आमटी होती, म्हटले माझं त्याच्याबरोबर होऊन जाईल. नॉर्मली काहीतरी भाजी करते म्हणजे माझी एकटीचा टेन्शन राहणार नाही. आणि राहिला तुमच्या तिघांचा प्रश्न, तर तिघांसाठी अंड्याचं कालवण करू. तर असं पटकन ठरवलं शॉर्टकटमध्ये मेनू, कारण दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच गडबड गोंधळ असणार असतेही माहिती. आताच ते रुटीनच झाले. उद्या उठलं का पुन्हा सकाळचं जे आहे ती रेग्युलर कामं आवरायची आणि जॉबला निघून जायचं. मग दिवसभर त्यांच्या मागे तसाही पसारा राडा राहतो आवरण्यासाठी. तर त्यामुळं भाजीसुद्धा निवडून ठेवायची होती. म्हटलं दुसऱ्या दिवशी भाजी ठेवायला नको, नाहीतर उद्या आरवी तुम्हाला आवरून देणार नाही. आणि आता सध्या गरमीचे दिवस आहे, त्यामुळे भाजी लगेच खराब होते, नाचते. तर त्यामुळं त्याचं अंड्याचं कालवण करायला घेतलं होतं. माझ्या चपात्या होईपर्यंत त्यांच्या मी अंड्याचं कालवण करते. एक साईडला दिसत असेल माझ्या चपात्यासुद्धा झाल्या होत्या. मला लागणारी जी भाकर होती ती सुद्धा करून झाली होती. म्हणजे फक्त एक अर्धा तासामध्ये आमचा संपूर्ण स्वयंपाक तयार झाला होता. हे अंड्याचं कालवणाचं एक शॉर्टकट आहे की तेवढंच एक आहे, ते सर्वजण खाल्लं जातं. आता सर्वजण पण त्यामध्ये नाही, त्यामध्ये मला वगळायलाच लागते, कारण मी पुरे व्हेज असल्यामुळं खाण्याचा प्रश्नच नाही. सासूबाईंनी तर मस्त असं अंड्याचं कालवण केलं, जे उकडीवर केलं जातं ते. त्या 2 प्रकारच्या अंड्याचं कालवण करतात. एक अंडी उकडून घेऊन आणि एक अशा प्रकारे जेव्हा मसाला सर्व आपल्या घरातले रेग्युलर मसाले असतात ते घालून अंड्याचं कालवण करतात. एक बरं आहे की घरामध्ये जे रेग्युलर लागणारं वाटण आहे 4 दिवसाचं 8 दिवसाचं ते तयार करून ठेवलेलं असेल ना, तर असं ऐन मोमेंटला टेन्शन राहत नाही. जेव्हा पटकन आमटी कालवण करायचं असेल तर तो मसाला तयार असेल तो करता येतो. तर स्वयंपाक आता झाला आमचा आणि म्हटलं लगेच भाजी निवडून घेऊ, म्हणजे दुसऱ्या दिवशी गोंधळ नको, दुसऱ्या दिवशी पुन्हा तशीच भाजी राहायला नको. तर त्यामुळं माझा स्वयंपाक झालाय. माझ्यासाठी शेवग्याच्या शेंगा एक साईडला करण्यासाठी ठेवल्यात. कानातले नाही, त्यामुळे कान कसे दिसतात ते खूप दिवस झाले. कानातल्याचे स्क्रू आणायचे म्हणतात खोटे, तर ते राहूनच जाते. तर त्यामुळे ही त्यांनी मेथीची भाजी साफ करायला घेतली आहे. सकाळच्या जेवणाची नाश्त्याची तयारी, म्हणजे सकाळची गडबड होत नाही. खाऊ काय आणलंय ह्यांनी आज, असं बहिणी काय खाऊ आणलंय, मस्त असे द्राक्ष आणलेत आणि टरबूज आणले. छान वाटतं की थंडगार जरा दुपार झालं ना खायला छान वाटतं. तर पहिली भाजी निवडून घेते, कारण नंतर उद्या आरवी करून देणार नाही. देते थांबा. इथे त्यांना दुसऱ्या दिवशी लागणाऱ्या भाजीची तयारी करून ठेवायला सांगितली होती, म्हणजे सकाळी सकाळी गोंधळ नको. आदल्या दिवशी तयारी करून ठेवली की टेन्शन राहत नाही.
तर सुरुवातीला आठवड्याच्या म्हटलं तर पालेभाजी, तर मेथीची भाजी करण्यासाठी घेतली होती आणि एक साईडला मी लगेच इथं भाजी निवडून ठेवण्यासाठी ठेवून दिली. त्यांना मी येताना सांगितलं होतं, सकाळचं आवर्जून जाताना सांगितलं होतं त्यांना की काहीतरी फळं घेऊन येत जावा, कारण दुपारच्या वेळेस जेवणासाठी जेव्हा येते तेव्हा काहीतरी मस्त फळ असेल, काही थंड पदार्थ असेल ना तर छान वाटतं. तर पहिलं फ्रीज इथं सगळं क्लीन करून घेतलं. सासूबाईंच्या सवयीप्रमाणे खूप सारे शिळं जेवण असं होतं की त्यामध्ये त्याचाच जास्त पसारा होता. फ्रीज काही जास्त खराब झालेलं नव्हतं म्हणून म्हटलं नॉर्मली वरचेवर त्याला कपडा मारून घ्यावं, म्हणजे एकदा भाजी लावून ठेवली की टेन्शन राहणार नाही. तोपर्यंत इथं माझा स्वयंपाकसुद्धा झाला होता. एक साईडला स्वयंपाकाकडे सुद्धा लक्ष होतं. अंड्याचं कालवण आणि ते शेवग्याच्या शेंगासुद्धा होत्या. त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं, सासऱ्यांनी खूप साऱ्या शेंगा आणलेल्या होत्या आणि मी घरी असले असते तर तेवढ्या वेळात राहिलेही नसत्या, कधीच संपून गेल्या असत्या. पण त्या तशाच पडून होत्या. म्हटलं लक्षात आले बाकीचे तर कोणी खात नाही, राहिले प्रश्न मी एकटी, तर एकटेच खाते. काही शेंगा होत्या त्या सासूबाईंनी माझ्या नंदीला पाठवल्या होत्या आणि काही शेंगा ज्या होत्या तर त्या आईकडे सुद्धा पाठवून दिल्या होत्या. तरी त्या आमच्या दोघींचं भाजी निवडण्याचं काम चालू होतं. खूप दिवसानंतर भाजीसाठी गेल्या होत्या, तेव्हा म्हटलं त्यांना कसं वाटलं भाजी घेताना, कारण खूप दिवसांनी माणूस बाहेर पडलं की थोडं तरी गोंधळल्यासारखं होतं. तर त्यांना विचारत होते कसं झालं, कारण मला जेव्हा मी भाजी निवडत होते तेव्हा तेच सांगत होते वैतागल्यासारखं झालं, काही सुचत नव्हतं. पहिले जायचे तेव्हा काही वाटत नसायचं. झाली सर्व निवडून. इथे मेथीची भाजी साफ करतात. ते खूप दिवसानंतर भाजी आणायला गेले असतील ना, सुधारतं का भाजी आणायला गेला ते, कारण आता बरेच दिवस मी जात होते. लई दिवसाची भाजी गेली का, कोणतं घ्यावं कोणतं ठेवा काही कळतच नाही, आणि किती पैसे द्यावा ती कसं गोंधळून गेल्या आणि होतं माहिती का. बरेच दिवस जात आणि खूप गर्दी राहते ना संध्याकाळचं, नाही जायचं तर आणि त्यामध्ये आरवी झोपलेली असते त्यामुळे दुपारचं जाता येत नाही त्यांना. आता झोपली 4:30ला झोपली. तर सगळी भाजी व्यवस्थित आणली. काय काय भाजी आणली आठवडे बाजार दाखवते, सर्व माझ्या आवडीनुसारच आहे. आणि मुळात मी काकडी वगैरे आणलं जरा बरं वाटतं, थंड खूप छान वाटतं खायला. काकडी 1 किलो. मेथी साफ करतात. ते मेथी घेऊन आलेत, शेपू घेऊन आले, ते कोथिंबीर, ही पालक मागच्या आठवड्याची तशीच राहून गेली, गाजर आणि ते काकडी पण आणलेत, टमॅटो, माझे फेवरेट कारले, वांगी, कांदा, मिरची, भेंडी, बटाटे, शेवग्याच्या शेंगा, फ्लावर आणि तिथं लसूण, एवढी सर्व भाजी घेऊन आलेत. आज द्राक्ष आणलेत आणि काय टरबूज आणले. तर आता पहिली भाजी लावून घेते. मी यांना तेच म्हटले भाजी ठेवण्यासाठी डबे घेऊन येऊ का म्हणून, पण ते म्हणतात नको, ते मोकळ्या भाज्या चांगल्या, तर गरमीचे दिवस आहे ते कोंडून राहते भाजी, पुन्हा फ्रीजमध्ये जागा सुद्धा खूप अडवली जाते है ना. असं मला 2 जण म्हटले की नको घेऊ डबे, ते जागा खूप स्वच्छ करायला लागतात ना नंतर. समजा एखादी भाजी आपण विसरली, एखादी राहिली तो खराब होतं, मग ते भाजी बी खराब होती, डबे बी असं साफ करायला लागतात. डबल कुठं नव्हतं म्हणजे याचं वरच्यावर लगेच लक्षात येतो कोणत्या कोणत्या भाज्या आहेत. तर हे त्यांचा डब्याविषयी मत. तर भाजी लावून घेते, म्हणजे वेळेत आवरेल, जरा वेळेत झोपलं तर वेळेत जागे ती सकाळची. इथे बघा फ्रीज कसं चकाचक लावून झालं होतं माझं साफ करून. आता भाजी ठेवून द्यायचं. तर आमच्या ज्या भाज्या असतात त्या अशा प्रकारे टोकरीमध्ये मोकळ्या ठेवल्या जातात. तर खूप दिवसांपासून डोक्यामध्ये होतं की डबे घ्यायचे, आणि जिथं मी जॉबला जाते खूप सुंदर सुंदर असे डबे विकण्यासाठी. तर सासूबाईंना जेव्हापासून घे तेव्हापासून डोक्यात येते की डबे घेऊन यायचं भाज्यांसाठी. पण माझी एक फ्रेंड आहे, तिने सुद्धा मला असं सांगितलं अगं डबे नको घेऊ. मी घेतले होते, आपली जेवढी भाजी असते त्यामध्ये तेवढी बसत सुद्धा नाही, आणि तसे तिथले डबे मोठे आहेत. आणि दुसरं असं की डब्यांमुळे खूप सारी जागा अडली जाते, फ्रीजमध्ये सामान खूप कमी बसतं. त्यामुळे सासूबाईंचं सुद्धा एकदा ओपिनियन घेतलं तर त्या म्हणतात की डबे वरच्यावर साफ करायला लागणार, पुन्हा अशा मोकळ्या भाज्या चांगल्या राहतात हवेमध्ये. तर असं त्यांचं, पण माझी खूप इच्छा होती घ्यायची म्हणून, पण कुठंतरी त्यांचं सुद्धा बरोबर वाटलं की नाही असं आहे, असू शकतं म्हणून. तर आता इथे माझा फ्रीज बघा मस्त चकाचक लावून झाला होता. सगळ्या भाज्या एकदम अशा मोकळ्या सुटसुटीत, खराब होत नाही, पाहिलं की लगेच दिसतात आणि लक्षात येतं की आज कोणती भाजी करायची असतं. तर सर्व माझ्या आवडीनुसारच भाजी आणली होती, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर कारले वगैरे आणले होते. आणि इथं अशा प्रकारे प्लास्टिकमध्ये मिरच्या ठेवून दिल्या जातात, म्हणजे त्या जास्त खराब होत नाही. आता इथं आरबी आली होती दिवसभराच्या मध्ये, तिला मला काही घ्यायला भेटत नाही. थोडंसं या टायमाला आता असं वाटतं की तिला मम्मीने घ्यावं म्हणून. आणि इथं आता जेवणाची तयारी. इथं सासूबाई बघा सर्व गोष्टींचा परिपूर्ण उपयोग म्हणाल तर घरामध्ये त्याच करतात. जास्त माझ्याही लक्षात येत नाही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा यूज करण्याचा. जेव्हा लग्न झालं होतं सगळ्यात पहिलं वस्तू कोणी वापरल्या असतील तर सासूबाईंनीच पाहिलं तर स्वतःच्याच मनाने कोणाची हेल्प न घेता. तेवढ्या कामामध्ये त्या खूप ॲक्टिव्ह आहेत की घरातली प्रत्येक गोष्ट एकदम मस्त व्यवस्थित वापरतात. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि तिथून पुढची कामं सर्व भाजी लावून झाली. ते मेथीची भाजीसुद्धा दोघींनी मिळून नंतर पूर्णपणे साफ करून ठेवली आणि त्यानंतर जेवणासाठी पुढे तयारी करण्यासाठी घेतली होती. बाकीचे सुद्धा सर्वजण जेवणासाठी आता आले होते.
भात गरम करते ओव्हनला हा त्यात करते किती दिवसानंतर ओव्हन चालू केला असेल है ना? माझ्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हीच वापर करता. चला जेवण करून घ्या. इथे जेवायला घेतलंय, मोबाईल चार्जिंगला लावते. इथं आता आमचं जेवण झालं होतं आणि आता वाजले असतील 10 वाजले असतील. तर आता इथे पहिले भांडी घासून घेतली. तर असं माझं शुक्रवारचं जवळजवळ संध्याकाळी 8 नंतर सुरू झालेली कामं, जी कामं माझी 6 वाजल्यापासून सुरू व्हायची आता 8 वाजल्यानंतर सुरू झाली होती. आणि आता भांडी घासण्यासाठी घेतलं. आता दुसरं असं एक टेन्शन आलेलं आहे मला की आता होळीच्या दिवशी कसं माझं हँडल होणार, कारण होळीच्या दिवशी नैवेद्य वगैरे करावा लागतो आणि सासूबाईंना करायचं म्हटलं तर एकट्या करतील नाही करतील हा प्रश्न तर आहेच. पण दुसरा पण एक प्रॉब्लेम आला आहे, तो उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगलच की काय झालं की होळीच्या दिवशी नेमकं. तर ते एक टेन्शन आहे की कसं हँडल करावं. पुरणपोळीचा नैवेद्य, पुरणपोळी नाही म्हटलं तरी दुसरा नैवेद्य करायचं म्हटलं तरी होळी दहन करण्याचा जो टाईम असतो तो असतो 8 साडेआठ. आणि त्याच्यानंतर घरी येणार कधी, स्वयंपाक करणार कधी, कारण मला घरी यायलाच वाजतात 7:30 वाजतात आणि तिथून पुढे माझं कधी स्वयंपाक होणार, कधी मी नैवेद्य होळीसाठी तयार करणार. तर खूप सारे प्रश्न आहे, कसं हँडल होते काय माहिती. आता बघू, जेव्हा दिवस येईल तेव्हा समजेलच. आता इथे बघा ही किती लाडाला आली होती. एवढ्या टाईममध्ये मात्र ही खूप जास्त वैतागून जाते, कारण दिवसभर असंच आली गेली इकडून तिकडून दिसत असते, प्रेमाने घेता येत नाही. तर ती थोडी चिडली होती आणि म्हणत होती मी बोलणार नाही, आणि तो जो हातामध्ये असणारा संत्र मला मारत होते की मला घेत नाही म्हणून. आता थोडासा तिच्यासाठी सुद्धा टाईम द्यावा म्हटले, पण कायचा टाईम कसलं काय. तिला घेईपर्यंत ती पूर्णपणे खायला घातलं की लगेच झोपून जाते. तुला घेऊ कंटाळा आला तुला आता? चल आणि पहिला ऐकलं बघ मम्मा का एकदा बघ बघ की प्लीज. रुसली का? का रुसली बरं? तुला घेत नाही म्हणून? चल घेते, चल अगं माझं बच्चू. थोडा वेळ तिला समजवलं, खायला घातलं आणि आत्ता बरोबर वाजले होते 11:15. इथे आता आणलेले द्राक्ष धुवून ठेवते म्हटले, कारण दुसऱ्या दिवशी असं होतं आरवीने द्राक्ष पाहिलं की ज्याच्या हाताला लागेल तसं ते पटकन काढून देतात. त्यामुळे ती तसंच न धुता खाते आणि द्राक्षे कधी धुवूनच खावे. त्याच्यावरती फवारणी केलेली असते. दुसरं असं की दिवसभर मार्केटमध्ये विकायला असतात तेव्हा त्याच्यावर किती धूळ असते. द्राक्षच नाही पण घरातल्या भाज्यामध्ये टॅमॅटो असेल किंवा मिरच्या असतील, कोथिंबीर असतील, मी धुवूनच घेते, तशी वापरत नाही. कारण ही माझ्या आईची सवय. मी माझ्या सासूबाईंना पाहते ना तर ते टॅमॅटो वगैरे तसेच घेतात, कोथिंबीर, पण मी आवर्जून धुवूनच घेते. आता इथे द्राक्ष धुवून घेतले आणि जी टोकरी आणली होती फळांसाठी त्याच्यामध्ये ठेवून दिले. जशी टोकरी आणली तशी काही फळं होतच नव्हती, त्याच्यामुळं इथे धुवून ठेवले आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं, कारण पाली वगैरे फिरतात तर त्यामुळं छान होते, गोड होते म्हटलं. दुसऱ्या दिवशी आरवीची सोय झाली तर त्याच्यासाठी. तर असं माझी इथली सर्व कामं आवरली. त्यानंतर बेड आवरायचा राहिलेलाच होता, बेड पण आवरायचा होता, पण त्या अगोदर म्हटले जो आरवीला ड्रेस आणलेला आहे तो दाखवावा. मी नसताना इथे मयुरी तिच्यासाठी ड्रेस घेऊन आली होती. आता आरवीची खरेदी पूर्णपणे संपली तरी पण अजून तिचे सँडल घेणं बाकीच आहे. सगळं झालंय आवरून, आरवीचं खाणं पण झालं, त्याच्यात अर्धा पाऊण तास गेला. आता करेक्ट 11 वाजलेत आणि म्हटलंय आरवीचा घागरा दाखवावा. मयुरीने घेऊन आलेली, त्याचे पूर्ण कामच्यात फिरले तरी भेटला नाही. आता ठेवून द्यायचे कपाटामध्ये कपडे. तेव्हा म्हटले बघा मस्त येल्लो कलरचा घागरा घेतलाय आणि शेवाळी कलरचा वरती चोळी. तांदूळ हंतरून टाकायचे, अजून ते काही जेवायला आले नाही. करेक्ट 11 वाजतात. आरवीला फ्रेश करायचे, खूप सारं बाकीच आहे. किचन वाटा सगळं क्लीन केला, द्राक्ष लावून ठेवलेत म्हणजे कोणीही आरवीला खायला घालू शकतो त्यासाठी. इथे सर्व कामं झाल्यानंतर आले होते अंथरूण करण्यासाठी. आरवी एक साईडला दिसत असेल खूप जास्त रडत होती, कारण ती पूर्णपणे तिला झोप येऊन जाते. तिची अशी इच्छा असते मम्मीने घ्यावं तर ती मोडून जाते. तर आता आरवी तरी मोठी आहे, आता काही असे असतात की सारखं काय मुलीचं सांगते, पण आरवीचंच नाही काही काही कमेंट असे असतात किंवा काही काही मी आजूबाजूला लेडीज अशा बघतात की 5 महिन्याचं 6 महिन्याचं बाळ सोडून जातात. तर खरंच त्यांच्यासाठी नाही की खूप अवघड परिस्थिती आहे, पण काही घरातले कारणांमुळे असेल किंवा इतर गोष्टींमुळं त्यांना जावं लागतं. खरंच खूप ही गोष्ट त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे. तर आता इथे बघा ती रडायला लागली होती, म्हणून म्हटले अंतरून थोडंसं बाजूला राहू दे, थोडा वेळ तिला घेऊन बसावं. तर असं किती नाही म्हटलं तरी 11 वाजतात आणि आज शुक्रवारचा बाजार म्हटल्यानंतर खूपच गोंधळ चालतो. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते. भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये. थोडा वेळ तिच्यासोबत टाईम घालवला आणि म्हटलं आता आराम करावा, कारण पुन्हा दुसऱ्या दिवशीचं टेन्शन होतं की होळीच्या दिवशी कसं होणार. तर चला बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.